सगळ्यांना सर्वप्रथम गुड मॉर्निंग आणि श्री स्वामी समर्थ। तर इथं सकाळी सकाळी मी ना जी कापूर जाळण्याची मशीन आणलेली आहे तर त्याच्यामध्ये कापूर टाकून घेत होते आणि मी फ्रेशसुद्धा झालेली आहे सकाळी सकाळी। त्याच्यानंतर आहे ना मी फुलंसुद्धा तोडून आणली, कारण बाहेर पाऊस चालू आहे ना, तर बरेचसे फुलं पावसामुळे काय होतं खराब होतात। तर मग मी सकाळीच फुलं तोडून घेतलेले होते, कारण आज संकष्ट चतुर्थी होती। तर देवांचे पप्पा आहे ना, तर ते सुद्धा संकष्टी पकडतात। तर त्याच्यामुळं मग मी त्यांना उसळ बनवत होती आणि इथं देवांशली मी ना टमाट्याची चटणी बनवून दिली होती सकाळी सकाळी त्याच्या टिफिनमध्ये। तर आणि हे शेंगदाणे मी थोडेसे पाण्यात भिजत टाकलेले होते, कारण मला तुम्हाला एक रेसिपी दाखवायची आहे। तर 2-3 तासात ते आरामात भिजणार। तर इथं माझी उसळ बनवून झालेली होती त्यांच्या टिफिनसाठी आणि देवांशले पण आवडते, तर मग मी त्यालाही थोडीशी त्याच्यासोबत दिली आणि टमाट्याची चटणी त्याच्यासाठी मी परत एक पोळी पण टाकली होती। त्याच्यानंतर आहे ना मी माझ्यासाठी 1 ग्लास लिंबू पाणी बनवलं, कारण आपण दिवसभर कामं करतो आणि आज उपवास असल्यामुळं थोडंसं आपली काय होती एनर्जी थोडीशी डाऊन होते। तर मग लिंबू पाणी घेतलं तर आपल्याला एनर्जी थोडीशी कामात जास्त राहते। तर मग इथं मी 1 ग्लासभर लिंबू पाणी बनवलं आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली आणि थोडंसं मीठ टाकलं। जर तुम्हाला मीठ टाकायचं नसलं तुम्ही नाही टाकलं तरी चालेल। आणि ते मी म्हणजे उपवास असला त्या दिवशी सहसा घेतच असते लिंबू पाणी, कारण त्याच्यामुळं काय होतं आपल्याला एनर्जी राहते। एक प्रकारचं आपण त्याला एनर्जी ड्रिंकही म्हटलं तरी चालेल। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना। सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा। तर चला मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। तर सगळ्या ताईंना आज संकष्ट चतुर्थीच्या मनापासून शुभेच्छा। बाप्पाच्या चरणी एकच प्रार्थना की तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होते। तर चला मी आता आहे ना देवपूजा करणार आहे, कारण आज संकष्ट चतुर्थी आहे तर मला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे। तर मी गणपती बाप्पाला कसं जास्वंदाचं फूल खूप आवडतं, तर बाजूच्या ताईकडे खूप सारी फुलं आलेली होती तर त्यांच्याकडून मी 5-6 फुलं तोडून आणली। तर चला मी आता देवपूजा करते आणि देवपूजा केल्याच्या नंतर तुमच्यासोबत परत बोलते। तर चला देवांची स्कूलची बस आली होती आणि देवांश स्कूलमध्ये सुद्धा गेलेला आहे। तर देवांश स्कूलमध्ये जायला लागला ना तर घरात काय होऊन जातं एकदम शांतता होऊन जाते, म्हणजे घरात बिलकुल आवाजच नसतो, कारण एकदम शांत वातावरण होऊन जातं घरातलं। आणि तो गेला ना मला किती वेळ म्हणजे असं करमतसुद्धा नाही। पण चला इथं मला अभिषेक करायचा होता तर इथं मी गणपती बाप्पाचाही अभिषेक करून घेतला आणि स्वामी समर्थांचा सुद्धा मी अभिषेक केला। तर अभिषेक करताना ना मी श्री सूक्त म्हणत असते आणि पुरुष सूक्त म्हणत असते, गणपती स्तोत्र आणि श्री स्वामी। तर इथं माझी ना पूजा करून झालेली आहे आणि आज स्पेशल अशी गणपती बाप्पाची पूजा केलेली आहे, तुम्हाला दिसत असेल। तर इतके सुंदर दिसत आहेत गणपती बाप्पा। तर इथं मी ना आज काजू कतलीचा नैवेद्य दाखवलेला आहे गणपती बाप्पाला। तर इथं माझी आत्ताच पूजा करून झालेली आहे आणि इथं मी हा जो धूप लावते ना तर इतका छान वास येतो या धुपाचा, महालक्ष्मी धूप आहे सुकावाला। तर चला मी आता तुम्हाला छान आहे ना, तर माझी आत्ताच पूजा करून झालेली आहे आणि छानपैकी आज मी मस्त छान पूजा केलेली आहे आणि आज गणपती बाप्पाचा अभिषेकसुद्धा केलेला आहे। आणि इथं जो धूप लावलेला आहे मी सुकावाला, तर इतका छान सुगंध येतो आहे त्या धुपाचा। तर चला मी तुम्हाला आहे ना आज साबुदाणा वड्याची रेसिपी दाखवणार आहे आणि त्याच्यासोबत जी स्पेशल चटणी केली जाते ना तर ती चटणीसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर चला इथं माझी पूजा करून झालेली आहे, मी आता तुळशीला पाणी घालते। तर चला मग, तर इथं मी सकाळी नाही शेंगदाणे भिजत टाकलेले होते, तर मी आता हे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेते। आणि त्याच्यानंतर 1 हिरवी मिरची, तुम्ही तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर याच्यामध्ये मी 1 मिरची सुद्धा ॲड केलेली आहे। तर आता आपल्याला याच्यामध्ये दही सुद्धा ॲड करायचं आहे। तर इथं मी ना दही घेतलेले आहे, तर मी याच्यामध्ये जवळपास 2 चमचे दही ॲड केलं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं। तर इथं मी चवीनुसार मीठ ॲड करते। तर चला मला मिक्सरला ग्राइंड करून घेते आणि ग्राइंड केल्यानंतर परत दाखवते। तर इथं मी या पद्धतीनं असं हे मिक्सरला ग्राइंड करून घेतलं। तर चला मी याला फोडणी देऊन देते। तर इथं मी ना गॅस सुरू केला, त्याच्यावरती छोटी कढई टेकवली। तर मी आता त्याच्यामध्ये ना तेल ॲड करते, तुम्ही तेलाऐवजी तूप जरी वापरलं तरी चालेल।
इथं मी थोडंसं तेल टाकून घेतलं. तेल गरम होऊ द्यायचं. तुम्हाला जर हिरवी मिरची कट करून टाकायची असली तर तुम्ही टाकू शकता. तर इथं मी असंच टाकून देणार. इथं मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी सुद्धा ॲड केलं. तर याच्यामध्ये ना थोडीशी साखर टाकायची. तुम्हाला जर आवडत असली तर टाकायची, नाही तर नाही टाकली तरी चालते. तर मी याच्यामध्ये थोडीशी साखर ॲड करणार आहे. कारण काय होतं, साखरेमुळे चव छान येते आणि खायला पण टेस्टी लागते. तर इथं मी जवळपास अर्धा चम्मच साखर ॲड केली. चला मी एक उकळी देते आणि उकळी आल्याच्यानंतर परत दाखवते. तर इथं चटणीला उकळीपर्यंत आहे ना, तर इथं मी ना साबुदाणा वडे ना, तर त्याचं पूर्ण साहित्य काढून घेतलेलं. इथं तुम्हाला दिसत असेल रात्री भिजत टाकलेला साबुदाणा आहे. इथं मी 2 आलू ना उकडून घेतलेले तुम्हाला दिसत असेल. आणि एका साईडने इथं शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. तर मी आता चांगलं मिक्स करून घेते. याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करणार आणि मिरची पावडर आहे. मिरची पावडर ऐवजी तिखट म्हणजे हिरवी मिरची जरी वापरली तरी चालेल, पण मी मिरची पावडरच ॲड करणार आहे. कारण मग जास्त हिरवी मिरची टाकली तर देवांश खाणार नाही. तर याच्यामध्ये लाल तिखट ॲड करते आणि चवीनुसार मीठ. तर चला याच्यामध्ये ना थोडीशी मिरची पावडर ॲड करते. जास्त नाही करत, थोडीशीच करते. आणि हे मिरची पावडर आहे ना, मी ऐकूनच बनवून आणलेलं आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करते आणि हे हाताच्या साहाय्याने ना असं मिक्स करून घेते व्यवस्थित. तर इथं चटणी सुद्धा उकळलेली आहे. तर मी गॅस बंद करते. तर इथं मी कढई ठेवली. तर मी आता त्याच्यामध्ये तेल ॲड करते. तेल गरम होऊ देते. तर इथं तेल गरम होईपर्यंत आहे ना, जे वडे बनवायचे तर ते मी हातावरच बनवून घेणार. तर इथं मी हाताला थोडंसं पाणी लावलं. तुम्ही पाण्याऐवजी तेल जरी लावलं तरी चालेल. आणि हातावरतीच असं गोल करून त्याला थोडंसं प्रेस केलं. तर हातावरच हे वडे बनवायचे आणि जास्त पातळ नाही करायचे. थोडी जाडसर आहे ना तसे ठेवायचे. कारण त्याच्यामुळं काय होतं, वडे फुटतही नाही आणि चांगले फुगतात पण. तर चला इथं मी आता असे बनवून घेते सगळे तेल गरम होईपर्यंत. तर इथं मी ना या पद्धतीनं असे हे वडे बनवून घेतले. सगळे बनवून घेतले एकदाच. तेल गरम झालं की मी हे तळून घेणार. तर चला तेल गरम देते आणि तेल गरम झाल्याच्या नंतर हे तळून घेते. तर इथं आता तेल गरम झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी हे एक वडा सोडून देते. आपण ज्यावेळेस हे वडे तेलामध्ये टाकतो तर तेव्हा ते आरामात टाकायचे आणि तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. त्याच्यानंतरच हे वडे ना तेलामध्ये ॲड करायचे. त्याच्यामुळं काय होतं, वडे फुटत नाही. तुम्ही जर कमी गॅसवर तेल गरम केलं तर वडे फुटणार. म्हणजे तेलाचं टेम्परेचर जास्त हाय पाहिजे. तर इथं मी पूर्ण तेल चांगलं गरम करून घेतलं. त्याच्यानंतर मी ते वडे त्याच्यामध्ये सोडून दिले. तर इथे हे बघा, गरम झालेलं असलं तेल की पटकन असे ते आपल्याला पलटल्या जातात, म्हणजे त्याची पलटी मारल्या जाते. तर इथं मी चांगले वडे ना तळून घेतलेले तुम्हाला दिसत असेल. आणि एकसुद्धा वडा असा फुटलेला नाही. सगळे वडे व्यवस्थित तळले गेले आणि विशेष म्हणजे ते चांगले टम्मसुद्धा फुगले होते. तर चला मी इथे ना हे वडे ह्या पद्धतीनं सगळे तळून घेते आणि तळून घेतल्याच्या नंतर तुम्हाला परत दाखवते. तर चला, मी तुम्हाला वड्याची रेसिपी याच्या अगोदरसुद्धा शेअर केलेली आहे. तर 1-2 ताईचं म्हणणं होतं की आमचे वडे फुटतात. पण तुम्ही जर ह्या पद्धतीनं वडे बनवले ना तर तुमचे वडे फुटणार नाही. आणि तळताना आहे ना सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा, नंतर थोडासा गॅस कमी करायचा आणि ते व्यवस्थित तळून घ्यायचे. वडे फुगतात पण आणि व्यवस्थित पण होतात. तर चला मी इथे तळून घेते. इथं माझे ना वडे तळून झालेले, तर मी आता हे काढून घेते. तर इथं माझे पूर्ण वडे तळून झालेले. तर आता ही चटणी ना मी या वाट्यांमध्ये टाकून घेते. तर इथं हे बघा, एकदम मस्तपैकी वडे झालेले तुम्हाला दिसत असेल आणि एकदम क्रिस्पी झालेले. तुम्हाला आवाजसुद्धा येत असेल.
आणि इथे मी चटणी घेतलेली आहे. तर आता देवांश येणार, तर आम्ही दोघं जण सोबत वडे खाणार. त्यालाही वडा आवडतो, तर तो पण आवडीनं खातो. तर चला मी आता तर तुम्ही नक्की एकदा करून बघा. असे वडे इतके छान होतात. फक्त याला आहे ना एकदम पातळनी प्रेस करायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचं. जाडसर ठेवल्यामुळं काय होतं, वडे फुटत नाही. आणि तुम्हाला दिसलं असेल तेलामध्ये एक सुद्धा वडा फुटलेला नाही. मी तुम्हाला तेल सुद्धा दाखवते. देवांश स्कूलमधून आला. काय शिकवलं आज मॅडम ना? पोयम. कोणती पोयम शिकवली? जॉनी जॉनीची. हो करे. चल तुला वडा खायचा? हां, वडा खाणार? तर इथेही संध्याकाळची वेळ झालेली होती. तर मी तुळशीजवळ आणि उंबरठ्याजवळ दिवा लावून घेत होते. तर मी तुम्हाला छान मोदकाची रेसिपी दाखवणार आहे, कारण आज मला मोदकसुद्धा बनवायचे. तर आत्ताच मी दिवे लावून घेतले आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागली. तर इथे मी ना शेंगदाणे वाटून मेथीची भाजी बनवली. इथं भात लावून दिला. इथं कणिकसुद्धा मळून घेतलेलं आहे. पण मला आहे ना मोदक बनवायचे. तर त्याचं इथं मी सारण तयार करून घेतलेलं आहे मोदकासाठीचं. तर त्याच्यामध्ये ना मी काजू घेतलेले, बदाम घेतलेले, थोडंसं खोबरं आणि मनुके आणि गूळ आहे ना तो खिसून मी त्याच्यामध्येच ॲड केला. ते मिक्सरला ग्राइंड करून घेतलं. तर इथे हे सारण तयार झालेलं आहे. तर मी आता हे ना तुपामध्ये भाजून घेते. तर त्याच्यामुळे काय होतं, चव छान येते. तर मी आता हे तुपात भाजते. आणि इथे ना मी मैदा भिजून ठेवलेला आहे थोडासा मोदक बनवण्यासाठी. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, मोहन दिलं थोडंसं तेलाचं. आणि मी मोदकासाठी ना थोडासा मैदा भिजून घेतलेला आहे. आणि इथं कणिकसुद्धा भिजून म्हणजे मळून घेतलेले आहे. तर चला मी आता आहे ना हे सारण भाजून घेते. तर चला तर इथं मी जवळपास 1 चमचा तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये ते सारण चांगलं लालसर होईपर्यंत चांगलं लालसर भाजायचं. कारण त्याच्यामुळे काय होतं, चव छान येते. आणि गूळ टाकल्यामुळं थोडंसं त्याला पाणी सुटते. तर इथं तुम्हाला हे सारण दिसत असेल, तर हे सारण आहे ना मी चांगलं लालसर भाजून घेतलेलं आहे. तुम्हाला दिसतंय त्याच्यामध्ये आपण गूळ ॲड केल्यामुळं त्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. पण ते थंड झालं ना तर ते असं घट्ट होणार. तर चला मी हे थंड होऊ देते, कारण हे गरम गरम काही टाकलं जाणार नाही. तर मग मी हे थंड होऊ देते आणि थंड झाल्याच्या नंतर परत दाखवते. तर इथं सारण थंड होईपर्यंत आहे ना, तर आपल्याला जेवढे मोदक बनवायचे तर त्याचे मी छोटे छोटे असे गोळे करून घेतले आणि ते लाटूनसुद्धा घेतले आणि त्याच्या छोट्या छोट्या पात्या. कारण मग आपले मोदक पटकन होणार, कारण मोदक करायला बराच वेळ जातो. तर मग मी इथं जेवढ्या म्हणजे मी जास्त काही बनवत नाही, मी 11च मोदक बनवत असते. कारण इथं मी 11च पात्या लाटून घेतल्या. मी काही जास्त म्हणजे मोदक बनवत नाही, कारण कोणी खात नाही. तर मग त्याच्यामुळे जास्त बनवून काही फायदा नाही. तर मग मी इथं 11च मोदक बनवणार. तर चला, तर इथं सारण थंड झालेलं होतं. तर मग मी मोदक बनवायला घेतले. तर बनवताना काय करायचं, असं थोडंसं त्याला आड्या मारून घ्यायच्या, जे पाती आपण लाटून घेतलेली त्या पातीला. आणि ती व्यवस्थित मग त्याला कळ्या पडतात. जर तुम्हाला कळ्या बनवून जर मोदक बनवायचे असले तर तुम्ही या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीनं बनवू शकता. तर इथं मी याच पद्धतीनं सगळे असे मोदक बनवून घेतले. तर हे बघा, इथे प्रत्येक ठिकाणी कळी पडलेली, म्हणजे पूर्ण मोदकाला अशा कळ्या पडतात आणि दिसायलाही एकदम छान दिसतात मोदक. तर चला, इथं मोदक बनवून झालेले. तर इथे मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. जी सकाळची कढई होती ना आपण ज्यात साबुदाणा वडे तळले, तर त्याच कढईमध्ये तेल टाकलं. तर मी आता हे मोदक आहे ना याच्यामध्ये तळून घेते. तर इथं मी मोदक तळून घेत होते. तर मोदक तळताना थोडं कमी गॅस ठेवायचा, एकदम जास्त गॅसवर नाही तळायचे, कारण आतूनही ते चांगल्या तळल्या गेले पाहिजे. तर त्याच्यासाठी गॅस थोडा कमी ठेवायचा. थोडासा वेळ लागतो, पण व्यवस्थित तळले गेले पाहिजे. तर इथं मी सगळे मोदक ह्याच पद्धतीने तळून घेतले. मी काही जास्त त्याच्यामध्ये तेल ॲड केलं नाही, कारण मग ते तळलेलं तेल जास्त खाणंही चांगलं नसतं. तर मग मी थोडंसंच तेल टाकलं. तर इथं माझे मोदक बनून झालेले होते. त्याच्यानंतर मी नैवेद्यसुद्धा दाखवून दिला देवाला. तर चला ताईंनो, आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like